नमस्कार. बोलबिडूच्या हवा कुणाची मध्ये आपलं स्वागत. आता बोलबिडूची टीम ही मुंबईमध्ये पोहोचलेली आहे. मुंबईच्या वेगळ्या भागामध्ये आपण फिरतोय. आता लालबाग परळ या भागामध्ये आपण आलेलो आहोत आणि हा जो भाग आहे हा तसा मराठी माणसांचा भाग समजला जातो. म्हणजे जो गिरणी कामगार आहे किंवा पूर्ण महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्रातून वगैरे जे लोक आले इकडं, इथंच राहिले, इथंच त्यांनी गिरणीत किंवा इतर ठिकाणी काम केलं. पण नंतर कालांतराने जशा गिरण्या बंद पडल्या किंवा इतर काय कारणं झाली, 80 दशकानंतर मराठी माणूस जो आहे तो लांब गेला. असं म्हणतात की मुंबईमध्ये मराठी माणूस राहिला नाही, तो पार पलीकडं अंबरनाथ वगैरेकडे गेला. पण आता जे काही इथं माणसं आहेत त्यांना आपण विचारणार आहोत त्यांचा कसा इथं चाललेला आहे रोजगार वगैरे, ते खरोखर इथं ते राहत आहेत का, आणि निवडणूक जी आहे त्याच्याबद्दल पण आपण विचारणार आहोत. आपण सुरुवात करूयात. लालबाग परळ जो आहे तो हा मराठी माणसांचा समजला जातो. आम्ही पुण्यावरून आलो. मला सांगा, इथं खरोखर मराठी माणसं आहेत का अजून, का असं म्हटलं तर की मराठी माणूस मुंबईतनं पार लांब गेला अंबरनाथला किंवा त्याला? मराठी माणसंच आहेत पूर्ण आता इथे. तुम्ही कुठं इथं चाळीत राहता किंवा कुठं? 17 नंबरमध्ये बिल्डिंगमध्ये. 17 नंबरमध्ये. किती वर्ष झालं तुम्ही राहता? आम्ही 1924 पासून ही चाळ आहे. हो, 100 वर्ष झाली. गेली 15 वर्ष इथे राहतोय. 15 वर्ष राहताय. पण तुम्ही मूळचे कुठले? कोल्हापूर. कोल्हापूर. मग तुम्ही इथं कसं आला? म्हणजे कामानिमित्त इकडे आलो. कामाने इकडे आला? हो, इथंच तुम्ही इथेच राहिलो आता 15 वर्ष राहिलो इथेच. आणि कसं आहे तुम्हाला, तुम्ही समाधानी आहात तिकडे आल्यानंतर रोजगार वगैरे या सगळ्याच्या? मुंबईत रोजगार आहे, चांगला आहे रोजगार. चांगला आहे रोजगार मुंबईत आहे. पण रिडेव्हलपमेंट पण आम्ही इकडे बघतोय, रिडेव्हलपमेंट वगैरे सुरू आहे. तर तुमच्या याचं पण होणार आहे हो, रिडेव्हलपमेंट? आपल्या चाळीचं पण होणार आहे. ह्या बिल्डिंग पूर्ण झाल्यानंतर ह्याचं होणार पण मग इथंच देणार आहेत तुम्हाला का दुसरीकडं हे करणार आहे? आहे. अजून काही तसं कन्फर्म नाही, म्हणजे इकडेच भेटेल आपल्याला, इकडेच भेटणार. पण मला सांगा की महागाई वगैरे आहे तर परवडत आहे का आत्ता सध्या सगळ्या ह्याच्यामध्ये? नाही परवडत, पण आता करणार नाही परवडत, नाही परवडत. तुम्ही सांगा की हा सगळा जो भाग आहे लालबाग परळ हा आपल्या मराठी माणसांचा समजला जातो. तर मराठी माणूस किती इथं उरलेला आहे का, असं म्हटलं जातं की तो बाहेर गेला आहे अंबरनाथच्या किंवा इकडं? खरं वस्तू बऱ्यापैकी आता डिलेवर होऊन मराठी माणूस आहे आता जास्त लोअर आहे पर्यंत. का? हां, तुम्ही इथं किती वर्ष आहात? मी आता इथे 5-6 वर्ष आले. 5-6 वर्ष आहात. तुम्ही कुठले मूळचे इथलेच का बाहेरचे? तुम्ही पण कोल्हापूरला? तुम्ही इथे विचारला कोणाला तरी कोल्हापूरच आहे, बाकी दुसरा कोणी येणार नाही. कोल्हापूर. बरं, काय विशेष आहे म्हणजे तुमचे वडील वगैरे इकडे आले का? विशेष वडील वगैरे पहिल्यापासून इथेच होते आधी. ते प्रत्येकांच्या तुम्ही राहायला चाळीमध्ये जा? चाळीमध्येच आहे. म्हणजे इथं जी सिस्टीम आहे, एक मंडळ आहे बरोबर ना? एक मंडळ असतं मग त्याच्या खोल्या असतात, तर ते जरा समजावून सांगा ना काय नेमकं. आधी असं ग्रुपमध्ये कसे फ्रेंड, आता आम्ही कसे एकत्र फ्रेंड वगैरे राहतोय, असं त्या टाईममध्ये त्यांनी एकत्र असं ग्रुप वाईज त्यांनी थोडेफार पैसे काढून त्यांनी घेतल्या होत्या रूमा स्वतःच्या नावावर, असं म्हणजे एकाच्या नावावर, मंडळाच्या नावावर असं. मग त्यांचे जे म्हणजे वारस म्हणजे आपले काय म्हणतात ते आपले शेअर्सवाले, बरोबर, ज्यांची मुलं आहेत, नातवंड आहेत, एका खोलीमध्ये किती राहतात लोक? 10, 12, 15, 20. 10, 12, 15, 20 आणि सगळेजण जॉबला जातात? हां, सगळे जॉबला जातात. पण तुम्ही मग समाधानी आहात का? आता तुम्ही इथं आलेला आहात, कोल्हापूरहून आलाय मुंबईमध्ये, सहसा माणूस तसा येत नाही सोडून. आले म्हणजे समाधानी नाही म्हणायचं इथं. म्हणजे कोल्हापूरलाच बरं वाटतं. जाणं होतं कोल्हापूरला? हां, 2-3 महिन्यातून 1-4-5 दिवस 15 दिवस सुट्टी काढून, सुट्टी असेल त्या टायमाला जायचं. पण आता इथं कसं वाटतं, म्हणजे इथं मुंबईमध्ये तुम्ही काय काम करता वगैरे, म्हणजे समाधानी आहात का तुम्ही? हां, समाधानी, काय प्रॉब्लेम नाही. जी वाढती महागाई वगैरे असं म्हटलं तर तो मुद्दा तुम्हाला? चालूच आहे त्याच्यात काय. पण महागाईच्या प्रमाणात तुमचा इन्कम वाढलाय का? इन्कम तोच आहे, फक्त महागाई तेवढी वाढल्या. हो, इन्कम तेवढाच राहिलाय, महागाई वाढलेली आहे. ठीक आहे. तुम्ही काय सांगाल एकंदरीत या भागामध्ये? आता आम्ही फिरतोय, मराठी माणसाचा बालेकिल्ला हा समजला जातो, त्याचबरोबर हा शिवसेनेचा पण बालेकिल्ला समजतो. हे खरं आहे का? आहे, खरं आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोणीच नाकारू शकत नाही. बाळासाहेब ठाकरे असल्यापासून? हो, बाळासाहेब ठाकरे असल्यापासूनच आहे, शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, कोणीच नाकारू शकत नाही. इथला आमदार, इथला खासदार, इथला नगरसेवक, इथले सगळे आहे, मराठी एरिया पुरा मराठी आहेत. पण मग असं असताना मग मराठी माणसाला जे म्हणतात की घरघर लागली, मराठी माणसाचा इथं नाही, तो असा लांब गेला अंबरनाथच्या पलीकडं, इकडं तिकडे, ह्यात तथ्य आहे का? अहो, तथ्य आहे म्हणजे आता बघा, फॅमिली वाढली आणि काय सांगतं, पूर्वीचं वडिलांनी घेतलेली प्रॉपर्टी, त्यांचे 2 मुलगे झाले, 3 मुलं झाली, त्याच्यामुळे आता एका पहिल्या कुटुंबात एकत्र राहू शकत नव्हते. मग विकावं लागत होतं. त्याच्यामुळे आता काय करायचं, त्या पैशामधून इथे मिळू शकत नाही आहे. मग तिघांना 3 भाग किंवा दोघांना 2 भाग दिले की ते तिकडे विरार, नालासोपारा किंवा कल्याण, डोंबिवली इकडे जाणारच ना.
म्हणजे म्हणजे फॅमिली वाढल्यामुळं तो एक मुद्दा आहे, म्हणजे केवळ फक्त ह्याच्यामुळं नाही. कशामुळे नाही उगाच आहे, काय तरी उगाच आहे. ज्याला परवडतो तो जातो. हा पण मला सांगा की तुम्ही मगाशी म्हणाला की बाळासाहेब असल्यापासून हा किल्ला आहे, आता फूट पडल्यामुळे काय फरक पडलाय का? काही फरक नाही, काही फरक आहे काही नाही. जे खासदार आहेत तेच खासदार येणार 100%. म्हणजे जी असली शिवसेना नकली शिवसेना निरर्थक वाद आहे. नकली शिवसेना कुठची आहे तीच आहे ना. उद्धव बाळासाहेब ठाकरेंचीच सेना इकडे आहे. नकली आणि असली हे काही नाही इथं अजून माहिती नाही काय. पण जो आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल जी आहे चिन्ह त्याच्यावर लोक देतात, ते त्याच्यावर देणार. जो इथला मराठी माणूस आहे तो सेनेच्याच पाठीमागे उभा राहणार. सेनेच्याच बाजू, सेनेच्या सेनेच्याच बाजू, पुरापूर सेनेच्या बाजू. धन्यवाद तुम्ही बोलल्याबद्दल. आपण अजून बोलू 2 मिनिटं, तुम्ही 2 मिनिटं फक्त. नाही भारत को मुगल नहीं बनना चाहिए. हां नाही बरं, ठीक आहे भारत को मुघल नाही बनना चाहिए. ठीक आहे, आपण इथं बोलूयात. आपण चहा पितायत. आम्ही पुण्यावरनं आलो लालबाग परळ एरियामध्ये. आता बोलत होतो मराठी माणसाचा जो बालेकिल्ला आहे तो हाच समजला जातो, लालबाग परळ. पण मला सांगा मराठी माणूस ज्या पद्धतीनं आधीच्या काळामध्ये होता संख्येने किंवा त्याचा दबदबा वगैरे, तो अजून कायम राहिला आहे का, आहे का? नाही कमी झाला आहे. कशामुळे झाला असं वाटतं तुम्हाला? म्हणजे मिल कामगार जास्त प्रमाणात होते त्याच्यामुळे आणि गिरण्या बंद पडल्या. गिरण्या बंद पडल्या. गिरण्या बंद पडल्या तसा मराठी माणूस जो आहे तो बाहेर फेकला गेला. हो हे खरं आहे का की म्हणजे तो मग आता अंबरनाथ वगैरे या ठिकाणी गेला, इथं परवडत नाही राहायला? हो तिथे महागाई जास्त वाढली त्याच्यामुळे परवडणार नाही. हो तुम्ही कुठले? कारण आता मी बघतोय खूप लोक पश्चिम महाराष्ट्रातून कोल्हापुरातून वगैरे येतात. कोल्हापूर. तुम्ही पण कोल्हापूरचे? तुम्ही किती वर्ष झाले इकडे आला? आता 20 वर्ष झाली. 20 वर्ष झाली. हो. तुम्ही पण इथं असंच म्हणजे चाळीमध्ये राहून खोलीमध्ये किती जण राहतात एका साधारणतः? एक 20-25 जण राहतो एका रूम. शिफ्टमध्ये हे करतात. हो आणि कुठल्या कुठल्या व्यवसायामध्ये आहे मराठी माणूस? ड्रायव्हरमध्ये आहेत, सिक्युरिटीमध्ये आहेत, ऑफिसमध्ये आहेत. हो पण मला सांगा की परवडत आहे का? म्हणजे कदाचित तुम्ही 20 वर्षापूर्वी आला असाल तेव्हा एवढी महागाई नव्हती किंवा तेवढं नव्हतं. आता जे काय महागाई आहे त्या तुलनेमध्ये तुमचे पगार पण वाढलेत का असं मला म्हणायचं? पगार काय नाही तेवढे जास्त प्रमाणात वाढले नाहीत. हो मग कसं बघ ओढाताना होती भागवताना हो. खर्च आणि जमा ह्याची मेळ घालताना? हो आता तर हे झाले म्हटल्यानंतर वडाताण होणारच. हो महागाई वाढली त्याच्यामुळे. पण तरी पण ओव्हरऑल तुम्ही समाधानी आहात का? म्हणजे गावाकडं का बरं वाटत होतं का इथं बरं वाटतं? आता गावीच बरं वाटतंय कारण का इथे वातावरण एकतर एक प्रदूषण चालू आहे आणि झाडं होती त्याच्यापेक्षा आता कमीच झाले, अर्ध्यापेक्षा कमीच झालीत. यावेळेचा उन्हाळा पण जास्त आहे ना त्याच्यामुळे. गरमी जास्त आहे. पण मला सांगा जसा हा मराठी माणसाचा बालेकिल्ला समजतो तसा हा शिवसेनेचा पण बालेकिल्ला समजला जातो. तर हे तुम्हाला जाणवतंय का शिवसेनेमध्ये फूट पडल्यामुळं परिणाम झालाय? नाही परिणाम नाही होऊन शिवसेनेला फूट पडल्यामुळे परिणाम होत नाही. म्हणजे जे उद्धव बाळासाहेब ठाकरे हो यांच्याच पाठीशी लोक, त्यांच्याच पाठीशी लोक आहे सर. तुम्हाला काय वाटतं की नाही शिंदेच्या पाठीशी मराठी माणूस इथला उभा? नाही इथे आमचे कसं आमच्या ते फिक्सच असतं इकडचं ते. हो आमचे आमदार खासदार एकदम फिक्सच ठरलेलेच आहेत. हो म्हणजे ह्याचा काही परिणाम होणार नाही असं तुम्हाला वाटतं? हो नाही किंवा आता मोदी आले किंवा राज ठाकरे त्यांच्याकडे गेले? नाही त्यांचा इफेक्टच नाही आपल्याकडे. इकडे म्हणजे शिवसेना आपली जुनी शिवसेना आहे ना, उद्धव बाळासाहेब ठाकरे त्यांनाच हे होतं. त्यांनी कामं केलीत का इकडं? लक्ष दिलंय का मराठी माणसाकडे? लक्ष दिलंय हो का? म्हणजे आता आमचे आमदार आहेत इकडे सुनील भाऊ, तरी कॉल करा ते एनी टाईम येऊन स्वतःहून बघून जातात सगळे. बघून जातो. हो आणि फेरी मारत असतात इकडे तिकडे. आपलं माणूस की आपलं लक्ष दिलेलं आहे या इकडं, त्याचं हे मिळणार. पण उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे तुम्हाला वाटतं ओव्हरऑल मुंबईमध्ये? इकडे त्यांना हेच आमची हे बघा त्यांचे किती झाले नाही, किती कोणी काय केलं तरी आमची इकडची सीट फिक्स आहे. अरविंद सावंत. हो म्हणजे तुमचं म्हणणं आहे की इकडचा सगळा जो भाग आहे तो ठाकरेच्याच पाठीशी. ठीक आहे, आपण अजून काही नागरिकांना विचारूयात. नमस्कार, आम्ही पुण्यावरून आलो. आम्ही सगळ्या लोकसभा मतदारसंघामध्ये जातोय, लोकांशी बोलतोय. आता मुंबईमध्ये पण फिरतोय आम्ही. आता लालबाग परळ हा जो भाग आहे हा मराठी माणसाचा खास समजतो, बालेकिल्ला समजतो. तुम्ही कुठले मूळचे का? कोल्हापूरचे. तुम्ही पण कोल्हापूरचे. तुम्ही किती वर्ष झालं इकडे आलात? आम्ही जन्मापासून इथेच आहे. ओके, तुम्ही म्हणजे तुमचे वडील वगैरे इकडे आले? मी पण मग तुम्ही काय करता? रिटायर आहे, पोलीस रिटायर. रिटायर पोलीस आहे. पण मला सांगा की इथं तुम्ही जेव्हा आला होता तेवढा दबदबा किंवा तेवढी संख्या मराठी माणसाची आहे का? संपलं सगळं. हे मिल कामगारांनी बीडीडी चाळ गेले, संपलं सगळं. हे कधी झालं साधारणतः? हे आता चालू आहे ना. आता सुरू आहे बरं रिडेव्हलपमेंट दिसते, पण हे मिल 80च्या दशकात संपलं. 80-81ला तेव्हा काय होतं वातावरण? तेव्हा खूप मिल चालू होते, लोकसंख्या जास्त होती. लोकसंख्या जास्त. मी असं ऐकलं की इकडं खूप
म्हणजे खानावळी वगैरे पण खूप होत्या मराठी माणसं. वगैरे अजून आहेत ना काय नाही, पण पहिल्यासारखं नाही, मिलसारखं नाही. पण मग मला सांगा की इथं रोजगार जो आहे आत्ता तो मराठी माणसांना मिळतोय का? का असंही म्हटलं जातं की मराठी माणूस खूप लांब फेकला गेला अंबरनाथकडे वगैरे, त्याला आता इथं परवडत पण राहायला वगैरे, हे खरं आहे का? खरं आहे. म्हणजे स्थलांतर झाले. स्थलांतर झाले, भरपूर झाले. पण एकंदरीत मग हा जो शिवसेनेचा पण बालेकिल्ला समजला जातो तर तो अजून शाबूत आहे का? शाबूत आहे. शिवसेना बालेकिल्ला शाबूत आहे. अजून आहे म्हणजे ही जी फूट पडली आत्ता त्याचा काही परिणाम झाला परिणाम नाही. शिवसेनेलाच मतं जाणार सगळी. का बरं असं? म्हणजे एक एकनाथ शिंदे असतील किंवा मोदी असतील वगैरे, त्याने जे काय केलं तर इथली लोक कशामुळं थांबतील ठाकरेंच्या पाठी? कामं होतात ना, लोकांची कामं होतात. शाखेत गेलं आपलं काय असेल ते मिळून जातं आम्हाला. त्यामुळं हा जो आहे तो तसाच शाबूत राहणार किल्ला. ठीक आहे, बघा आपण त्या संध्याकाळच्या वेळी बघितलं, पण आता आपण जरा आतमध्ये जाऊया. आपण जरा चाळीच्या बाहेर बघितलं, ही सगळी चाळीतलीच लोक आहेत, ती उन्हामुळं बाहेर पडलेले चहा वगैरे प्यायला. पण आता प्रत्यक्ष आपण चाळीमध्ये जाऊयात. आत्ता आपण BDD चाळ याला हा जो परिसर आहे लालबाग परळचा, याला बंड्या मारुती असंही म्हटलं जातं हा भाग. आणि इथं बघा हे अगदी टिपिकल मुंबईतलं चाळीतलं वातावरण आहे. मुलांचं क्रिकेट वगैरे सुरू आहे, दोन्ही बाजूला बिल्डिंग आहेत आणि इथं पण काही जण आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. नमस्कार. मला सांगा, जवळपास 1924 म्हणजे 100 वर्ष या बिल्डिंगला पूर्ण झालेले आहेत आणि इकडं बघतोय मी, इकडं काही बिल्डिंगचं पुनर्वसन पण सुरू आहे. तुमची कितवी पिढी आहे इथं? आमची आता ही दुसरी पिढी आहे. दुसरी पिढी. हो, तुम्ही कोल्हापूर सातारा कुठल्या भागात ना? मी कोल्हापूरचेच आहे. कोल्हापूरपासून 100 किलोमीटर गाव आहे हारूर म्हणून. आणि आमच्याकडे काय शेतीबाती असते बरं, बाकी काय नाही. आणि नोकरीच्या संदर्भात आम्ही मुंबईला आलेलो आहे. हो. तुम्ही काय प्रकारचं करता नोकरी किंवा job? सिक्युरिटीमध्ये आहे. सिक्युरिटीमध्ये आहे. कारण आता रोजगार वगैरे नाहीच आहे याच्या अगोदर. आणि आत्ता पण इथून पुढे होतील का नाही, मिळतील किंवा नाही याचा काय भरोसा नाही आहे. आणि महागाई म्हटलं तर महागाई भरपूर झालेली आहे. आता सरकारने याच्यावर काहीतरी विचार केलेला पाहिजे. विचार करून लोकांचे समस्या हे केल्या पाहिजेत, निरसन केल्या पाहिजेत. तेव्हा पण हा जो भाग आहे हा जसा मराठी माणसाचा समज जातो तसा हा शिवसेनेचा पण बालेकिल्ला समज जातो. तर तो अजून टिकून आहे का, शाबूत आहे? नाही, शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. नाही तर शिवसेनेची 100% सीट येणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची लोक त्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभा आहेत. काय म्हणतो तुम्ही सांगा, तुम्हाला काय वाटतं एकंदरीत? तुम्ही एकंदरीत काय माहिती आहे काय, मराठी माणसाची मराठी नेत्यांनीच अधोगती वाट लावली. खरोखर नेतृत्व आपणच जबाबदार आहे. आपणच जबाबदार आहेत. आपल्या पार दोंडा पाडून त्यांना मार्गदर्शन, तरुण पोरांना काय रोजगार उपलब्ध करून, म्हणजे सत्ता असून करू शकले नाहीत, हे दुर्दैव वाटतं. बाकी दुसरं काय, आता मिल एवढा मोठा धंदा बंद आल्यानंतर सगळं मुंबईचं वैभव गेलं. सगळी कुटुंब सगळी देशोधडीला, म्हणजे इथून विकून गावं लागलं. भाड्याची रूम, म्हणजे काळजी लोक दागिने संप चालू झाला. त्याच्यानंतर संपात सगळे उरपडले. आणि दुसरी गोष्ट म्हणजे नवीन असं पिकअप काहीच नाही ना. मुलं शिकूनसुद्धा त्यांना नोकऱ्या नाहीत. आता परिस्थिती अशी आहे. माझी मुलगी इंजिनियर झाली, बरोबर आहे, तिने केलं इंजिनिअरिंगमध्ये, पण दुसरे शेल्ड मार्केटला काम करते असे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे काय, महागाई. हे सरकार कुठलंही येऊ देत, तो आम्हाला हे नाही. फक्त काय गव्हर्नमेंटचं निर्बंध त्यावरती कंट्रोल नाही. म्हणतात ना, उद्योगपतींसाठी सरकार असल्यासारखं आम्हाला वाटतं. सर्वसामान्याचा विचार, कुरुबांचा विचार, हे नुसतं या सगळ्या देखावा आहे फक्त. हे सगळं कॉमेंट आहे ना, विकास विकास विकास, काही नाही. गोंधळ सगळं म्हणतात ना, जसं गावात कसं म्हणतात ना की आमचं हे सर, काही नाही. प्रत्यक्ष बेनिफिट हा तुमच्याजवळ पोचत नाही. तो पोचला की नाही हे कोणी कन्फर्म करायचं असतं. तुम्ही 5 माणसांना घरं द्या, पण ती दिलेत की नाही हे जाऊन तुम्ही. गिरणी कामगारांना घरं का नाही मिळाली? यांनी आश्वासन दिलं होतं की ज्या गिरण्या आहेत ते ज्यावेळी कोण जवाहरलाल दर्डा, त्यांनी काय म्हटलं होतं की त्यांना त्यावेळी पॅकेज द्या 5-5, 10-10 लाखाचं. ते पैसे घर घेऊ देत नाही तर नाही घेऊ देत, ते बँकेमध्ये पैसे ठेवतील त्या व्याजावरती ते जगतील. पण हे काँग्रेस गव्हर्नमेंट, राजनीतीमध्ये आपण शिरत नाही, आपल्याला तसं कर, त्याच्यामुळे वाटोळं झालं. आता मला सांगा, घरं देऊन तो माणूस रोजगार, मेंटेनन्स वगैरे येऊन एवढे पैसे भरू शकतं का? आता ही त्यांची सगळी अंतर्गतच पॉलिसी आहे. हे सगळं गडब. आता सांगा, मला सांगा बघी, किती गिरणी कामगार विकून गेले ना घर लागलेलं.
तिथं कोण दुसरा माणूस बाहेरचाच येणार ना. मला जास्त पैसे आता मला आज जगण्याची गरज आहे, पैशाची गरज आहे, तर तुम्ही ते घर घेऊन बसणार की काय करणार? आणि आता काय उपयोग आहे? म्हणतात ना की तुमचं ज्यावेळी तुम्हाला आधार पाहिजे होता, कुटुंबाला तुमचं सौख्य पाहिजे होतं, ते मिळालं नाही. आज मला बैठीच्या खोलीत लोकांनी राहून गावी जमिनी केल्या, मुलांची लग्न केली, एकत्र कुटुंबामध्ये कष्ट करून हे केलं. शेवटी त्या लोकांना सुख मिळालंच नाही. स्वतःची फॅमिली कधी मुंबईला आणली नाही त्यांनी. का आणली नाही? की आपली भावाची मुलं आहेत, सगळं आहे, सगळं शेती कर्ज काढून म्हणजे डेव्हलप केलं त्यांना, असं नाही. पण सगळ्यांनाच जमीन होतं असं नाही. आणि सगळ्यांचीच मुलं अशी मुंबईला होती ना. आता आम्हीसुद्धा आमचे वडील 1 वर्षाच्या असतेवेळी इथं आले. ती खोली आमच्याकडे जेवायला माणसं होती, म्हणजे आमच्या आजूळची, त्याच्यावरतीच सगळं आम्हाला शिक्षण वगैरे वडलं. आणि त्यावेळी पगार कमी होते मिलमध्ये. आणि त्यावेळी सोसायटी म्हणजे लोकांची नीतिमत्ता पण चांगली होती. आता कसं झालं आहे की तुमचं खोटारडेपणा जास्त आहे. मी आहे ना, मी वागतोय काय आणि मी समाजाचं हित करतो आहे का माझं नुकसान करतो आहे ह्या विचार करत नाहीत. तू गप्प बस ना, तुला पैसे मिळाले ना, घर मिळालं म्हणून सांग, संडास बांधला म्हणून सांग, सही करीत मग सरपंच. मी हे सगळे एक खोटं हे किती दिवस चालणार? आता बघा, कोणी येऊ देत तुम्हाला, मोदी येऊ देत नाही. विकास हा झाला पाहिजे कसा? प्रत्यक्ष लोक तुमच्या दारापर्यंत जाण्यापेक्षा तुमच्याकडे आली पाहिजे की हा देव आहे. देव प्रचारच करता कामा नये, लोकांनीच सांगितलं पाहिजे. लोक तुमच्यावर आहे ना, देव कुठं आहे? तुमच्यात आहे, सगळ्यात आहे. पण त्या देवाला शोधण्यात देवळात जायची गरज नाही. तुम्ही शोधत की हा माणूस बाबा कुठं आहे आम्हाला दाखवा. हे खरं. फार यांनी 2 महत्त्वाचे मुद्दे मांडले. म्हणजे एकतर अधोगतीला आपणच जबाबदार आहोत, मराठी माणूस असतील किंवा मराठी नेते असतील. आणि यांनी एक अजून छान मुद्दा मांडला की परवडत नाही. तुम्ही जेव्हा घर देऊ करताय तेव्हा ती परिस्थिती नाही आहे, मेंटेनन्स शक्य नाही, म्हणून मग जावं लागतंय. तर ही वस्तुस्थिती आहे का? म्हणजे हे तुम्ही सहमत आहात काय? थोडंसं म्हणजे आपण जरा येऊ का? हो प्रत्येकाचे मुद्दे स्पष्टीकरण देण्याचं वेगवेगळं हे असतं, बरोबर. आज माझ्या घरी जर समजा 2 मुलं माझी कमावणारी असतील तर त्यांचा एक रोजगार हा असतोच, बरोबर. शेवटी मी पण कमावणारा असतो. आपण महागाई ही वाढणारच आहे, बरोबर. ह्या महागाई वाढलेली आहे, ह्याला सोर्स म्हणून आपलं इन्कम वाढवलं पाहिजे, तरच ह्या महागाईला आपण टक्कर देणार आहोत. सरकारवरती अवलंबून राहता का? सरकारवरती काही नाही. आज सरकार अस्थिर आहे. हां, खऱ्याचं खोटं होत आहे, बरोबर. तिथे सामान्य माणसाचं काय, काहीच माणसाचं हे नाही आहे. माणसाला जरी आज इथून हद्दपार केलं, कोणी काही करू शकत नाही. सरकार म्हणून खंबीरपणे कोण उभं राहणार का आपल्या पाठीशी? नाही. का कुठल्या आज समजा आपण एखाद्या पार्टीला आपण हा माझ्या पार्टीचा हे आहे म्हणून कोणी आपल्या पाठीशी येणार नाहीत, बरोबर ना. ज्या त्या वेळेनुसार हे सरकार बदली होत राहते. आणि आपणच थोडंसं हे केलं पाहिजे, बदललं पाहिजे, स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. आपण आपलं इन्कम वाढवलं पाहिजे. आणि ह्या महागाईला जी टक्कर द्यायची आहे ती आपल्यामध्येच ताकद आहे, बरोबर ना. आज जर माझा इन्कम सोर्स वाढला तर मी काय हे करू शकत नाही, सांगा ना. आज माझा इन्कम सोर्स वाढला तर मी हवेत लाईफस्टाईल जीवन जगू शकतो ना. फक्त सरकारवरती अवलंबून राहील. सरकार आज BJP 10 वर्षापासून आहे. ह्याच्यानंतर उलटापालट होईल, दुसरं सरकार आलं तर त्यांना आपण हे करणार का? नाही ना. ते हां, सरकारला दोष देऊन चालणार नाही. इथं खूप सातारा, कोल्हापूर, पश्चिम महाराष्ट्रातून सगळी मुलं येत आहेत. तर इथे एक सिस्टीम बघायला मिळाली की मग एक संस्था असते, मग संस्था काही खोल्या बांधते, त्या खोल्यामध्ये मग ती मुलं राहतात, काही फॅमिलीज राहतात. तर ही थोडीशी सिस्टीम समजावून सांगा. आणि पूर्वी असं ऐकलं की एका खोलीमध्ये 50-50, 60-60 राहत होते, आता थोडं प्रमाण कमी झालं. तर काय नेमकी ही सिस्टीम आहे? याच्यामध्ये कसं आहे, खेड्यापाड्यातून लोक आलेले आहेत. आता एखाद्या गावात समजा 1000 लोकवस्तीचं गाव आहे, तर त्या ठिकाणून 30-40 लोक, सगळेच काय एका वेळी येऊ शकत नाही, 30-40 लोक येतात. तर त्यावेळेला कसं होतं आहे की जुनी जी लोकं आली त्यांच्या डोक्यामध्ये असं होतं की आपण मुंबईला आलो, आपल्याला उद्योगधंदा मिळाला, पण आपली राहायची सोय काय? अशा वेळेला लोकांनी, ठराविक लोक एकत्र येऊन त्यांनी असं हे ठरवलं की बाबा आपण एखादी रूम खरेदी केली तर त्यावेळेला रूम अशा स्वस्त मिळायच्या. आणि एक जर आपण रूम घेतले तर आपला सगळ्या लोकांचा इथे असायचं पूर्वी साधारणतः भाडं एक 10 रुपये 15 रुपये असं असायचं. आता किती आहे? आता 500 रुपये आहे. म्हणजे हा एक म्हणजे आपल्या गावची जर एक रूम झाली तर त्या जेवढे गावचे लोक येतात त्यांची राहण्याची सोय होईल. आणि त्यावेळेला कसं एका वेळेला ॲट ए टाईम 30-40 लोक राहत होती त्या रूममध्ये. शिफ्टमध्ये काम करायचे, शिफ्टमध्ये 3 शिफ्टमध्ये काम चालायचं. त्यावेळेला ती म्हणजे 30-40 लोक राहत होती. आणि शिफ्टमध्ये असल्यामुळे तेवढं
हे येत नव्हतं, माणसं डिवाईड व्हायची. आता नाईटला समजा 5-6 माणसं आहेत, बाकीचे गेलेत, कुचंबणा होत नव्हती, कुचंबना होत नव्हती. आणि इथे कसं जेवणा खाण्याची पण सोय नव्हती त्यावेळेला. खानावळी खानावळीवरती अवलंबून राहायचं. मग त्यावेळेला खानावळी पण स्वस्त असल्यामुळे लोक त्याचा एक फायदा होता. आणि खानावळी ज्या चालू आहे त्यांना पण तो रोजगार मिळायचा. त्यांना पण तो रोजगार होता, त्यांच्या कुटुंबाचं इन्कम वाढत होतं. त्यामुळे हे सगळं चांगल्या पद्धतीने सिस्टम आहे अजून का कमी राहिली का बदल झाले यात? आता बऱ्याचपैकी फरक पडलेला आहे त्याच्यामध्ये. कसं आता जी पहिल्यांदा लोक राहत होती ती आता राहत नाही त्याच्यामध्ये. त्यांचं इन्कम वाढल्यामुळे त्यांनी आपला सोर्स बनवला, खोल्या घेतल्या आणि त्यांची मुलं एज्युकेटेड झाली, त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळाल्या. त्यामुळे ते ह्या ठिकाणी न राहता दुसऱ्या ठिकाणी जाऊन त्यांनी आपलं डेव्हलप केलं. कुटुंबात 2-3 मुलं आहेत त्यांना पण शक्य नाही इथं राहणं, ती पण गेली. म्हणजे ही पण कारण आहेत. आपल्या याच्यामध्ये कसं जॉईंट फॅमिली असते, जॉईंट फॅमिलीमध्ये कसं सगळं शक्य होत नाही, मुलं मोठी होतात. त्यामुळे त्यांची लग्न झाल्यानंतर त्यांच्या बायका मुलं हे सगळे एका कुटुंबामध्ये शक्य होत नाही. त्याच्यासाठी हे सोर्स पर्याय म्हणून लोकांनी बाहेरच्या ठिकाणी जाणं पसंत केलं. काही आता जे पहिल्यापासून जे राहतात ते राहतातच, पण काही जे आता बऱ्याच प्रकारे बाहेरच लोक जात आहेत. चालेल. तुम्ही सांगा की म्हणजे आता मी बोलतोय त्यात 2-3 मुद्दे आले की पहिला मुद्दा म्हणजे एक तर कुठलंही सरकार येऊ देत, महागाई काही कमी होत नाही, दिवसेंदिवस ती वाढतच चाललेली आहे. पण केवळ महागाईमुळं किंवा ह्याच्यामुळे सरकारला दोष देता कामा नये. आपण सुद्धा नवीन उत्पन्नाचे सोर्स जे आहेत ते शोधले पाहिजेत, इन्कम शोधले पाहिजेत आणि अनेक कारण आहेत इथून मराठी माणूस जायची. म्हणजे एक तर महत्त्वाचं कारण आहे मिल वगैरे बंद पडल्या आणि ती घरं पण नाही मिळाली. पण दुसरं कारण असं आहे की कुटुंब विस्तारित असल्यामुळं एकाच ठिकाणी सगळी मुलं राहू शकत नाहीत वगैरे. तुम्हाला काय वाटतं एकंदरीत मराठी माणूस खरोखर इथं जो आहे तो टिकून आहे अजून पहिल्यासारखाच का तो हद्दपार झाला आहे, फेकला गेला आहे लांब अंबरनाथला वगैरे, आणि त्याची कारणं तुम्हाला काय वाटतं? खरं तर मराठी माणूस हा बाहेर फेकला गेलेला आहे. त्याची विविध कारणं आहेत. खरं तर इथं जी आपली लोकशाही आहे, खरं तर तुम्ही चॅनलवाले लोकशाहीचा चौथा खांब म्हणून आपल्याकडे बघितलं जातं. खरं तर खूप समस्या आहेत तशा. सामान्य लोकांना जीवन असह्य झालेलं आहे. आणि आत्ता सध्या बघा इथं डेव्हलपिंगचं काम आहे. आम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे आजही आम्हाला कॉर्पस फंड त्याने नाकारलेला आहे, आजही आम्हाला दिलेला नाही. आणि ह्याच्यासाठी आम्ही आटोकाट प्रयत्न केले. असे खूप चॅनलवाले आले, आमचे प्रश्न त्यांनी मांडले, परंतु पुढं जाऊन त्या प्रश्नांना वाचा फोडली जाते की नाही याची आम्हाला शंका आहे. आमची पण एवढीच इच्छा होती की मराठी माणूस हा राहिला पाहिजे. आज जर बघितलं तर ह्या ढिलाई रोड, लोअर परेल, लालबाग हा गिरणी कामगारांनी गजबजलेला भाग होता. सकाळ व्हायची इतकी सुंदर व्हायची, स्टोचे आवाज, सगळ्यांचे आवाज, गरगर गिरणींचे आवाज आणि खूप छान आनंदी वातावरण होतं. लोकांच्याकडे पैसे नव्हते परंतु ते आनंदानं राहत होते. आता असं झालेलं आहे की पैसा आहे पण लोक समाधानी नाही आहेत. तर खऱ्या अर्थानं आपण जसं म्हणलात महागाई वाढते, पण महागाई वाढते का? मग शेतकऱ्यांनी काय करायचं? मग शेतकऱ्यांना आता आपला शेती ही निसर्गावरती अवलंबून असते. जर निसर्गाचा कोप झाला तर बिचारा तो शेतकरी काय करणार? आणि आपल्याकडे अन्नधान्याचं एवढ्या प्रमाणात नासाडे होते, खूप नासाडे होते. त्याच्यामध्ये बदलती जीवनशैली असेल किंवा काही असेल, जे साधं जेवण आहे ते आज आपल्याला नको आहे. आत्ताचं ज्वलंत उदाहरण म्हणजे एव्हरेस्ट मसाला जो भारतात तयार होतो, छोट्याशा चीननं त्याला नाकारला. भारतानं याचा विचार करण्यासारखे छोट्याशा चीननं ते नाकारलेलं आहे. म्हणजे तुम्ही लोकांना नेमकं काय देतात? इथिलीन ऑक्साईड नावाचं एक रसायन त्याच्यामध्ये सापडलं. म्हणजे हे बघा की तुम्ही लोकांच्या जीवनाशी किती खेळताय. पूर्वी लोक एक आशीर्वाद द्यायचे, शतायुष्य म्हणजे 100 वर्ष जग. आता कसा तो आशीर्वाद द्यायचा आणि कुणाला द्यायचा? हा सगळा सजगपणा मीडियामुळे झाला, पण सोशल मीडियामुळे झाला, बरोबर ना? म्हणजे आता हे तुम्ही एव्हरेस्ट वगैरे उदाहरण दिलं, पण मला सांगा हे बरोबर आहे तुमचं, पण तुम्ही जी खंत मांडली त्याला नेते किती जबाबदार आहेत? बाळासाहेब ठाकरे ह्यांचाही बालेकिल्ला समजला जातो, हा शिवसेनेचाही बालेकिल्ला समजला जातो. तर मग हे दत्ता सामंत आहेत ज्यांच्यामुळे संप वगैरे सुरू झाला. तर काय वाटतं तुम्हाला, केवळ आपण ह्यांनाच दोष देणार का ह्याला आपणही जबाबदार आहोत मराठी माणसं पण? नाही, खरं आता नेत्यांना दोष कितपत द्यायचा, काय द्यायचा हे जनता ठरवेल. कारण जनता सुज्ञान आहे. कारण आत्ताचं जे वातावरण आहे ना ते अतिशय भयानक आहे. बोलाचीच कडी आणि बोलाचाच भात चाललेला आहे. तुम्ही जनतेला किती दिशाभूल करतात आणि जनतेनं तुमच्या पाठीशी यावं. आम्ही निवडून का देतो, जनता तुम्हाला निवडून का देते, तर जनतेचे प्रश्न तुम्ही किती सोडवतायत. आज शाळा बघितलं ना, सगळ्या शाळांचं खाजगीकरण झालं आहे. मग गरिबाच्या मुलांनी शिकायचं कुठे? आता एवढ्या शाळा बंद पडलेल्या आहेत, त्याच्यावरती कोण आवाज उठवणार? खाजगीकरण करून तुम्ही कोणाचं भलं करतायत? म्हणजे कळत नकळत तुम्ही सामान्य लोकांच्याकडे दुर्लक्ष करतायत. जर इथं राजकारणी आहेत किंवा इथं जर शिवसेना कुणाचा असो बालकिल्ला, आम्हाला त्याच्याविषयी कुणाचं काय नाही. आम्हाला सगळे आम्ही तोच नेता मानतो जो लोकशाही वाचवेल, जो बेरोजगारांना रोजगार देईल आणि जो मुलांना म्हणजे
एकदम रंजले गांजलेले जे आहेत त्यांना खरं जो जगण्याचा अधिकार आहे जो निसर्गानं दिलेला आहे तो तुम्हाला हिसकावून घेण्याचा काही अधिकार नाही. तर हे जे सगळे अधिकार आहेत आणि ज्या घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताला घटना देऊन कितीतरी आपल्यावरती उपकार केलेले आहे आणि त्या घटनेच्या प्रत्येकाने विचार केला पाहिजे. त्या घटनेनुसार प्रत्येकानं मी या भारताचा नागरिक आहे, एक भारताचा नागरिक म्हणून जर आपण जगलो आणि त्यांनी सुद्धा एक ह्या आमची ही सगळे भारताचे नागरिक आहे त्यांना जर आम्ही तुम्हाला निवडून देतो आणि आमचेच प्रश्न जर तुम्ही सोडवत नसाल तर आम्ही नेमकं कुणाला निवडून द्यायचं, आम्ही कुणाच्या जीवावरती व्हायचं? संविधानाच्या घटनेचा उल्लेख केला. या निवडणुकीमध्ये एक फार मोठा मुद्दा झालेला आहे की संविधान वाचवण्यासाठी जी निवडणूक आहे किंवा संविधान बदलतील वगैरे, ह्याच्याकडे तुम्ही कसं बघताय? आता संविधान बदलणं इतकं सोपं नाही. संविधानातलं नेमकं काय तुम्ही बदलणार? लोकांचे अधिकार हिरावून घेणार का महिलांचे अधिकार हिरावून घेणार की गोरगरिबांना जो शिक्षणाचा अधिकार दिलाय तो तुम्ही हिरावून घेणार का जाती धर्म भेद सर्वांनी एक व्हावं मी भारतीय आहे हे तुम्ही हिरावून घेणार? नेमकं काय हिरावून घेणार? आणि हे जर जनतेनं आत्ता सुज्ञानपणे जर हे ऐकलं नाही तर मग जनतेला हुकुमशाही करावी लागेल. मग हुकुमशाही म्हणजे काय? मग ते इंग्रज कसे होते ते सांगतील तसं. मग जनतेनं आता ह्याचा खरोखरच विचार करावा की तुम्हाला हुकुमशाहीसारखं राहायचं आहे का? म्हणजे तुम्ही ठरवणार का तुम्ही काय खायचं, तुम्ही काय नेसायचं, तुम्ही कुठं जायचं, तुम्ही नेमकं काय करायचं, तुमचे बँक बॅलन्स किती, हे पर्सनल गोष्टी आम्ही तुम्हाला सांगायच्या का? म्हणजे आमचं जे लाईफ आहे काय आहे मग ते लाईफ आम्ही जगायचंच नाही का? घटनेनं स्वातंत्र्याचा अधिकार दिलाय, बोलण्याचा अधिकार आहे, तुम्ही कुठेही जाऊन तुम्ही तुमचं मत मांडू शकता. मग तुम्ही जर हुकुमशाह जर आला तर मग आम्ही तुम्ही सांगाल तसं आम्ही वागायचं का? म्हणजे आमच्याकडे बँक बॅलन्स सगळं आम्ही तुम्हाला सांगायचं, म्हणजे मग गरिबांनी नेमकं काय करायचं? व ज्यांच्याकडे बँक बॅलन्स आहे किंवा ज्यांच्याकडे त्यांना पकडा ना. म्हणजे तुमच्याकडे आले का तुम्ही पवित्र आणि बाकी सगळे पापी आहात का? हे कुठंतरी मोडलं पाहिजे. आणि खरोखरच मी विचार होतोय का तुम्ही जे सगळे मुद्दे आता मांडताय त्याचा विचार जनता करेल असं वाटतं का मतदान करता? खरंच ह्या तुमच्या ह्या चॅनलच्या माध्यमातून सर्व जनतेला अगदी एक भारतीय नागरिक म्हणून कळकळीची विनंती करते की कृपया जागृत राहा. मी भारतीय आहे आणि अंतिम भारतीय राहणार आणि तुमचं कुटुंब, तुमची मुलं बाळं आणि मी मराठी, नुसतं मराठी मराठी म्हणून चालणार नाही. तर मराठी माणूस हा डिलाय रोडमध्ये जगलाच पाहिजे. आणि हे जर तुम्हाला हवं असेल तर खरोखरच सुज्ञानपणे तुम्ही सगळे वागा आणि खूप छान तुम्ही मतदान करा. एवढं सांगितलं. तुम्ही सहमत आहात का यांच्या मुद्द्यांशी? प्रश्नच नाही. तुम्हाला काय वाटतंय की मराठी माणसाची जी स्थिती झाली आज, जे काही गिरणी कामगार आहे तो सगळा परागंदा झाला, घरं मिळालेली नाहीत अजून आश्वासन देऊन सुद्धा, कधी मिळतील माहीत नाही. पण या जसं म्हटलं की श्रीमंत जे आहेत, थोडक्यात सांगायचं श्रीमंत अधिक श्रीमंत होत आहेत, माणूस तिथंच आहे आणि तो बाहेर पण फेकला गेलेला आहे किंवा इथं जरी राहत असला तरी खर्चाची त्याची तोंड मिळवणी होत नाही आहे. तर काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? नाही, मराठी माणूस जो आता आपल्या इथून जो फेकला जातोय डिला रोड म्हणून, त्याला जबाबदार की डिला रोडमध्ये बिडी चाळीत राहणारा माणूस, छोटं कुटुंब आणि 180चा रूम. त्याच्यामुळे आता वडील असेल तर वडिलांना त्यावेळी 4 मुलं 5-6 मुलं. त्याच्यामुळे मराठी माणूस इथं त्याची प्रगती कशी, वडील मिलमध्येच कामाला असल्यामुळे त्यांनी कसं तरी मुलांचं उदरनिर्वाह केला आणि शिक्षण देत राहिले मुलांना. पण पुढं त्यांचं असं नाही झालं की इथे 4 रूम करा, 4 खोल्या करा. पण त्यापेक्षा मग ते रूम विकून मग असे मराठी माणूस फेकला जातो. पुनर्विकास होतोय आता आजूबाजूला पण बघतोय वगैरे, त्याकडे तुम्ही कसं बघताय? आशाने बघताय का सकारात्मक पद्धतीनं की बाबा खरंच आता माझी जी इमारत आहे ती जाईल आणि मला नवीन मोठं घर मिळेल? का भीती वाटते कुठंतरी ह्यात फसवणूक होईल का? अनेक लोक असं म्हणतात की करारच झालेले नाही आहेत किंवा जसे करार व्हायला पाहिजेत तसे नाही आहेत. अनेक वेळा दिशाभूल केली जाते, घर काढून घेतलं जातं आणि नंतर घर मिळतच नाही. असं एक भीती, काय शंका का खात्री आहे की मिळणार घर? नाही, तशी शंका घेण्यासारखं नाही, तिथे मिळणार असं वाटतं. पण तरी पण काय, आता मध्ये लोकांनी काय केलं, इथे 7 नंबर आणि 8 नंबर महाराष्ट्र लॉटरी काढली रूमची. अजून बिल्डिंग तयार नाहीत आणि रूम नंबर द्यायला त्यांना लॉटऱ्या काढल्या. अरे कसल्या लॉटऱ्या काढल्या? त्या लोकांना घ्या. म्हाडावाले जे लॉटरी काढली त्या लोकांची 7, 8, 9, 10 या बिडी चाळीची. असं होतं काही गव्हर्नमेंट राहिलं बाजूला कोणतरी बिल्डर्स डायरेक्ट येतोय आणि लोकांशी बोलतोय? नाही, बिल्डर इथे नाही बोलत आहे, बिल्डर नाही बोलत, इथं राजकारण. तुम्ही काय सांगाल म्हणजे या सगळ्या पुनर्विकासाबद्दल? पुनर्विकास होतोय चाळींचा, ह्याच्याबद्दल तुम्ही समाधानी आहात का? का तुम्हाला वाटतं की नाही बाबा पहिलंच बरं आहे? पुनर्विकासाचं काम हे चालू आहे, पण ज्या पद्धतीनं विकास व्हायला हवा, लोकांना विश्वासात घेऊन त्या पद्धतीनं हा विकास होत नाही असं मला वाटतं. त्याचं कारण असं आहे की आता ह्या मिडिडी चाळीचा बांधकाम जे आहे ते 3 वर्षात व्हायला हवं होतं, पण आता ती सुरुवातच त्यांनी 5 वर्षांनी केली.
आणि 5 वर्षाच्या नंतर आता परत कधी त्या रूमच्या चाव्या मिळतील या अपेक्षेने लोक उभी आहेत. आणि जी पिढी इथं राहते त्या पिढीला ते रूम मिळतील की नाही, का तो वरती जातो आहे ढगात निघून, असा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळे हा विकास जरी झाला होत असला तरी हा फार धीम्या गतीनं आहे. आणि त्याच्यामध्ये आणखीन मराठी माणसाचा जो टक्का आहे तो हळूहळू कमी होणार आहे. त्याचं कारण असं आहे की ज्या रूम्स मिळतील 500 स्क्वेअर फुटाचा रूम मिळणार आहे त्या रूमचं त्यांना ते भाडं परवडेल की नाही आणि त्याचं मेंटेनन्स परवडेल की नाही. आणि हे जर परवडत नसेल तर बीडीडी चाळीतला माणूस ज्यावेळेस त्या फ्लॅटमध्ये येईल तो 2 किंवा 3च वर्ष राहील आणि त्या फ्लॅट काय मिळणारा जो आहे तो विकून जाईल आणि मराठी माणसाचा टक्का आपोआप कमी होत जाणार आहे. आणि विशेष ज्या पद्धतीनं मराठी माणूस हा आपल्या मुलांना शिकवतो तेवढा तो जागरूक नाही आहे. इतर गुजराती लोक घेतलीत किंवा इतर ख्रिश्चन लोक घेतलीत तर शिक्षणाकडे आपल्या मुलांच्या शिक्षणाकडे ते अतिशय मोठ्या प्रमाणात लक्ष देतात. त्यांच्या मुलांचा टक्का शिक्षणात अधिक आहे आणि ती मुलं नेहमी पर्सेंटेजमध्ये जास्त मार्क मिळवून नवीन नवीन इन्कम सोर्स पण शोधले पाहिजेत ना. नवीन नवीन नोकऱ्या परंपरागतच आपण ह्याच्यामध्ये अडकून पडलोय का मराठी माणूस? नाही, कसं आहे नोकरीच्या बाबतीत कसं आहे, जो चांगला शिकला ज्यांनी पदव्या घेतल्या टेक्निकल शिक्षण घेतलं आहे त्यांना जॉब मिळतो आहे. आणि बाकीचे जे मराठी लोक शिक्षण घेत नाहीत ते सिक्युरिटीसारखे जॉब पकडतात आणि त्यांना आपोआपच जे आर्थिक परिस्थिती आहे ती त्यांची हालाकीची राहते. हा मोठा जे मुद्दे मांडलेले आहेत, मला सांगा आता निवडणुकीचा प्रचार होताना हे सगळे मुद्दे प्रतिबिंब पडते का ह्याच्यामध्ये? म्हणजे आता जो सगळी देशाची जरी निवडणूक असली तरी हे इतके मूलभूत प्रश्न आहेत माणसाचे, म्हणजे शिक्षणाचा प्रश्न मांडला, रोजगाराचा प्रश्न मांडला, चाळीच्या पुनर्वसनाचा प्रश्न मांडला, तर ह्याचं काही उमटताना दिसतंय का? नाही दिसत. ते प्रचार काय सुरू आहे तुमच्यापर्यंत, काय पोचतायत उमेदवार? होता पण आता सध्याच्या ह्याच्याकडे सत्ताधारी पक्ष BJP आणि आपले महायुती ह्याने हा प्रचार आता धार्मिक ह्याच्यावर नेलेला आहे. हां, मुंबईमध्ये मराठी माणूस राहिलेला नाही आहे, मराठी माणसाचा टक्का कमी होतोय, हे वाक्य खरं आहे का हे केवळ आपलं निवडणुकीपुरतं टाकायचं वाक्य आहे? हे खरं वाक्य आहे, असं काय हे नाही. पण त्याला काही कारणीभूत मराठी लोक पण आहेत. हां, आता इथे कसं पहिले सर्व कुटुंब पद्धत, एकत्र कुटुंब पद्धत होती. आता प्रत्येकाला ही प्रायव्हसी पाहिजे. आता इथं पूर्वी आता आम्ही स्वतः 7 भावंड होते, आता त्यातले आमचे 3 भावंड बाहेर राहायला गेले, आम्ही इथं राहिले. प्रत्येकाच्या कुटुंबाचे त्यामुळं मनाची माणूस हा कमी झालेला आहे. हां, मला तुम्ही जो मुद्दा मांडला की धार्मिक आणि जाती ह्याच्यावरती प्रचार गेलेला आहे त्यामुळे त्याचा परिणाम होईल का? कारण हा तसा मराठी माणसांचा जसा बालेकिल्ला तसा ठाकरेंचा पण बालेकिल्ला आहे. बाळासाहेब ठाकरेंना मानणारा खूप वर्ग आता मी बघतोय तो आहे. तर हा जो प्रचार धार्मिक ह्याच्यावरती गेलेला आहे किंवा जे पक्षामध्ये फूट पडलेली आहे त्याचा काय परिणाम होईल का यावेळेस निवडणुकीवरती, मतदारावरती? म्हणजे मतदारांमध्ये निराशा आहे, तो लांब राहील का, तो चिडला आहे आणि तो त्याच्यात राग मतपेटीतून व्यक्त करेल? साधारणतः काय अंदाज बांधताय? नाही, मतपेटीतून राग व्यक्त करेल, पण इलेक्शनचा जो टाईम घेतला आहे तो त्यांनी एकदम योग्य प्रकारे घेतलेला आहे. इथले जे मतदार आहेत हे कामगार वर्ग आहे. इथं जास्त करून मुलांना आपले समोर वॅकेन्सी असते, त्यामुळे इथली लोक आपले कोल्हापूरची जास्त 80% जनता कोल्हापूरची आहे. यांना वर्षातून एकदाच ते महिना 1.5 महिना गावी जातात आणि त्या पद्धतीने इथं आता इलेक्शन घेतले त्यामुळे इथला मतदानाचा टक्का खूप कमी राहील. हां हां, मतदानावरती परिणाम होईल तुमचं म्हणणं आहे? म्हणजे चुकलंय टायमिंग असं तुमचं म्हणणं आहे मतदान? त्यांना आता बोलायला झालं तर मोदीजींना प्रचार करण्याकरता हे सगळं केलेलं आहे. त्यांनी एकदम पद्धतशीर ह्याच्याने केले. वाराणसीचे इलेक्शन तुम्ही 1 तारखेला लावता, मग जो पंतप्रधानांचा मतदार आहे तो 1 तारखेला का, तर पंतप्रधानाला फिरावा. पंतप्रधान आमचे पण आहेत हो, आम्ही पण हे नाही करत. पण आज तुम्ही कुठल्या पातळीवर नेलेला आहे प्रचार? मी पण शिवसैनिक आहे. एक वेळ BJP जिंकल्यावर आम्हाला पण आनंद व्हायचा. हां, पण आज आम्हाला पण काय वाटतंय ते आम्हाला माहीत आहे. हां, पण एक वेळ BJP जिंकल्यावर आम्ही पण आनंदाने आमच्या शाखेत बोर्ड लिहिलेले आहेत, अभिनंदनाचे फटाके लावलेले आहेत, बाजे वाजलेले आहेत. आज काय त्यांनी काय केले ते आम्हाला माहीत आहे. का राग आहे म्हणजे जो फोडली शिवसेना किंवा हे केले, हे नकली शिवसेना म्हणतात, नकली संतान म्हणतात. एकनाथ शिंदे होते
तुम्ही ठाण्यात बसून तुम्ही बंड केलं असतं तर तुम्हाला हे झालं असतं. तुम्ही त्यांच्या नादाला लागून सुरत इकडे वगैरे गुवाहाटी जाता आणि तुम्ही सांगता महाशक्ती आमच्या मागे आहे. म्हणजे तुम्हाला सरळ सरळ तुम्ही आवडलं नाही शिवसैनिकांना? नाही आवडलं ना. काय असतं, तुम्ही ठाण्यात बसले असते, समोरच्यारांनी काहीतरी झालं असतं, याच्यातून मार्ग निघाला असता. हां, पण तुम्ही पहिले सुरतला गेले, मग गुवाहाटीला गेले, मग गोव्यात आले. हां, म्हणजे तुम्ही सगळं ठरवलेलं आहे. साहेब आजारी असताना तुम्ही सगळं हे करता. हां, उद्धव ठाकरे आजारी होते कोरोना काळामध्ये. आज त्या लोकांनी आज आम्ही इथे मी उपशाखा प्रमुख आहे शिवसेनेचा, उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा. ज्यावेळी करोना होता तेव्हा हे बाकीचे आता जे फिरत आहेत बाटगे वगैरे हे कोण होते? आज आम्ही करोनात भोगलेलं आहे. आज माझा एक भाऊ वारलेला आहे करोनामध्ये. हां, माझं 6 लाख रुपये बिल झालं, त्यातलं बिल सुनील शिंदे आणि आदित्य ठाकरेंनी माझं बिल भरलं. स्वतः येऊन आदित्य ठाकरेंनी, सुरज चव्हाणांनी बॉम्बे हॉस्पिटलला येऊन पैसे भरलेले आहेत. तेव्हा हे कोण होते? कोरोना काळामध्ये उद्धव ठाकरे घरी बसून राहिले वगैरे हा प्रचार खोटा आहे. उलट त्यांनी काम चांगलं केलेलं आहे. समोर आमच्या इथं आम्हाला प्रत्येकाला बाबा इथं हे नाही भेटलं आहे, तिथे हे भेटले तर आम्हाला फोन यायचे, तिकडनं मदत यायची शाखेत, बाबा इथे नेऊन दे. समजल्यानंतर बाबा इथं या माणसाला जेवण नाही भेटलं आहे, तिथं जेवण नेऊन द्या. हां, आज माझा भाऊ हे झाला त्याच्यात. हां, 9 मेला 2020ला. हां, हे लोक काही सांगतात, असं काही नाही आहे. करोनामध्ये भरपूर त्यांनी काम केलेलं आहे. हां, ते मुख्यमंत्री असते, त्यांनीच फिरले असते, त्यांनीच प्रोटोकॉल तोडले असते तर लोकांना त्यांनी तरी कसं सांगितलं असतं ना. हां, बघा इथं फार महत्त्वाचे मुद्दे आहेत. म्हणजे चाळीचा पुनर्विकास हा तर खूपच महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हा पुनर्विकास जरूर व्हा, परंतु विश्वासात घेतलं जावं. योग्य वेळी घरं मिळावीत. मराठी माणसं जी आहेत ती परागंदा व्हायला लागलेली आहेत. त्यांना रोजगार मिळत नाही, महागाईमुळं परवडत नाही आहे, त्यांना लांब फेकलं जाते. ह्यामध्ये पण तथ्य आहे. पण ह्याला मराठी माणसं देखील जबाबदार आहेत, ह्याला नेते देखील जबाबदार आहेत. फक्त सरकारवरती पण ढकलून चालणार नाही. पण या सगळ्या मुद्द्यांचं प्रतिबिंब या प्रचारामध्ये दिसत नाही. प्रचार जो आहे तो जात धर्म यावर गेलेला आहे. तो महागाई, रोजगार, पुनर्विकास अशावरती होत नाही. पण इतकं जरी झालं तरी हा लालबाग परळ हा ठाकरेंचा, शिवसेनेचा पण बालेकिल्ला आहे. इथं जे आपल्याला लोक भेटले या परिसरामध्ये ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना मानणारे आहेत. शिंदेंचं बंड त्यांना काही फारसं आवडलेलं दिसत नाही आहे. आणि तो कुठला तरी एक राग आहे, भाजपने जी फोडाफोडी केली तो रागसुद्धा मतपेटीतून व्यक्त होईल असंही दिसते. अर्थात मतांतर आहेत, इतर ठिकाणी वेगळी मतं असू शकतात. पण आत्ता आपण जिथं बघितलं त्या ठिकाणी मात्र हे सगळे मुद्दे जे आहेत ते महत्त्वाचे ठरणार आहेत. तुम्हाला हा कार्यक्रम लालबाग परळमधल्या मराठी माणसांबरोबर, चाळींबरोबर आम्ही जे चाळकऱ्यांबरोबर गप्पा मारल्या तुम्हाला कशा वाटल्या? तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जरूर सांगा आणि बघत राहा हवा कुणाची बोलबेडू.